नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण सेमिनार अहवाल कशा पद्धतीने लिहावयाचे, सेमिनारचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं यासंबंधी आपण माहिती घेत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आपल्या विषयामध्ये एकूण 5 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमधून उपघटक एखादा निवडून त्यावरती आपल्याला सेमिनार अहवाल आपल्याला लिहावयाचा असतो. म्हणजे 5 टॉपिक म्हणजे 5 सेमिनारचे अहवाल आपल्याला लिहावयाचे आहेत. आणि त्या लिहिलेल्या अहवालापैकी कोणताही एक अहवाल हा आपल्याला आपल्या क्लासमध्ये आपल्याला सादर करावयाचा आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे आपले सहकारी जे काही बंधू आहेत त्यांच्या पुढे आपल्याला सादर करावयाचा आहे. आणि आपल्याला सांगता येतं की आपल्या कॉलेजचे पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयाचे जे शिक्षक आहेत ते त्याचं मूल्यमापन करतील. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सेमिनार प्रेझेंटेशन हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्याला एक संधी भेटते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक संधी भेटलेली आहे. कोणती संधी भेटलेली आहे? तर क्लासमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे आपल्याला स्टेजवरून आपल्याला तो अहवाल प्रेझेंटेशन करायचं. जी काही एखादी पर्यावरणाच्या संबंधित समस्या आपण निवडलेली आहे ती समस्येचं प्रेझेंटेशन करण्याची एक संधी आपण समजायचं. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की संधी समजून व्यवस्थित पद्धतीनं विविध साधनांचा वापर करून आपलं आकर्षक प्रेझेंटेशन आपण केलं तर त्याचा आपल्याला आत्मविश्वास देखील आपला वाढतो आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील खूप उपयुक्त असा आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा सेमिनार असतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून पहिल्यांदा काय करावं लागतं आपल्याला? तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की त्या टॉपिकमधला एखादा उपघटक आपल्याला निवडावयाचा असतो. आता पहा, सेमिनारचा अहवाल क्रमांक 4 आपल्याला अभ्यासावयाचा. आता मुख्य घटक कोणता आहे? जलसुरक्षा. जलसुरक्षा आपला सिलेबसमधला शेवटचा म्हणजे 5वा टॉपिक आहे. आणि त्यामधलं आपल्याला सांगता येतं की एक उपघटक आपण निवडलेला आहे. कोणता उपघटक निवडलेला आहे? जलव्यवस्थापन हा उपघटक आपण निवडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा उपघटक आपण निवडला की मग आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं, एकदा उपघटक आपण निवडला की त्यापुढे आता आपल्याला सेमिनारचा अहवाल आपल्याला तयार करता येतो. सेमिनार सादरीकरण करत असताना पहिल्यांदा अहवाल आपल्याला तयार करावयाचा असतो आणि त्यासाठी प्रस्तावना आवश्यक असतं. आता प्रस्तावना म्हणजे त्या समस्येसंबंधीची माहिती अतिशय थोडक्यामध्ये आपल्याला मांडावयाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाण्याला आपल्याला सांगता येतं की दुसरे नाव काय आहे? जीवन आहे. का तर पाणी व्यवस्थापन हा घटक आपण निवडलेला आहे. पाण्याला दुसरे नाव काय दिलेलं आहे? जीवन दिलेलं आहे. संस्कृतमध्ये पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. तर एक वेळ माणूस अन्ना वाचून राहू शकेल, जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय त्याला जगणं अशक्य आहे. पाणी हे आपल्याला सांगता येतं की म्हणूनच मानवाचे जीवन सुरू आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मानवाच्या 5 मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक व्यक्तीला ह्या मूलभूत गरजा आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला सांगता येतं की पाणी देखील जीवनासाठी आवश्यक आहे. पाणी म्हणजे जीवनाचे स्पंदन मानलं जातं. आता जीवन जगत असताना वेगवेगळ्या कारणासाठी प्रत्येकाला पाण्याची नितांत आवश्यकता असते. स्वच्छ व शुद्ध पाणी हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. परंतु आपल्याला सांगता येतं की असे हक्काचे पाणी आज सर्वत्र आहे का हो उपलब्ध? सगळ्यांना पुरेशा प्रमाणामध्ये ते मिळते का? हा खरा प्रश्न. म्हणूनच आपल्याला सांगता येतं की जलव्यवस्थापन हा विषय आम्ही सेमिनारसाठी निवडलेला आहे. म्हणजे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं जतन केलं पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं व्यवस्थित पद्धतीनं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि या माध्यमातून पिण्याचं जे काही पाणी आहे, मग भूगर्भातलं पाणी असेल, तलावातलं पाणी असेल, विहिरीतलं पाणी असेल, या पाण्यामधचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की जलव्यवस्थापन हा विषय सेमिनारसाठी निवडण्यात आलेला आहे. आता हा विषय निवडल्यानंतर
पुढला टप्पा विद्यार्थी मित्रांनो असतो त्या विषयाचं प्रेझेंटेशन, सादरीकरण आपल्याला करावयाचं आहे. आता हे सादरीकरण करत असताना पाण्याला प्रदूषित करण्याच्या चुका मानवाकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे झालेल्या आहेत. आता आपल्याला सांगता येतं की पाणी हे जीवन आहे, निसर्गानं मानवाला दिलेली देणगी आहे. पण आपल्याला सांगता येतं की मानवानं आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढवलेलं आहे आणि मानवाकडून ह्या चुका घडलेल्या आहेत. प्रत्यक्ष असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट अशा पद्धतीने या चुका आहेत आणि या चुका दुरुस्त करणे ही काळाची महत्त्वपूर्ण गरज आहे. या चुका आपल्याला सांगता येतं की जेव्हाच्या तेव्हा वेळीच दुरुस्त केल्या नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम आपणास पुढल्या पिढीला नक्कीच भोगावे लागतील, यात शंका नाही. त्यासाठी पाण्याचा सुयोग्य व नियोजनपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा अनावश्यक वापर आपण टाळला पाहिजे. प्रत्येक पाण्याच्या थेंबाची आपण बचत केली पाहिजे. पावसाचे पाणी साठविणे, पाण्याचे शुद्धीकरण करणे, यासाठी आपल्याला सांगता येतं की नियोजन केलं पाहिजे. आपण ऐतिहासिक कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती जे काही व्यवस्थित पद्धतीनं पाण्याचं जे काही सूक्ष्म नियोजन केलेलं होतं ते जलव्यवस्थापनच होतं त्या कालावधीमधलं. कमी पर्जन्य असलेल्या प्रदेश आहेत या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पर्जन्यमानच खूपच कमी आहे. अशा प्रदेशांना आपल्याला सांगता येतं की धरणामधून पाणी पुरविणे, जलवाहतूक, जलविद्युत प्रकल्प उभे करणे, ठिबक सिंचनाच्या योजना वापरल्या आपण तर पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये बचत केली जाऊ शकते. सुयोग्य पद्धतीचा आपण जर अवलंब करणे आणि त्यासाठी आपल्याला सांगता येतं की पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखे आपल्याला सांगता येतं की जलसंधारणाच्या सुद्धा योजना आहेत. या जलसंधारणाच्या योजना व्यवस्थित पद्धतीनं मानवानं जर राबवल्या तर काय होईल, जमिनीमध्ये पाण्याचं लेवल वाढेल, भूजल पातळी वाढेल आणि आपल्याला सांगता येतं की भूजल प्रदूषण नियंत्रण करणे, भूजलाचं भूमीमधलं जे काही पाणी आहे त्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे, त्यावरती नियंत्रण करणे आणि पाणी वाचविण्याच्या विविध योजना आहेत त्याचं सादरीकरण आपल्याला सांगता येतं की एक चित्र असतील, पोस्टर्स असतील, तक्त्याच्या माध्यमातून म्हणजे आपण जो काही पाणी जल व्यवस्थापन हा आपण सेमिनारसाठी विषय निवडलेला आहे. याचं सादरीकरण करत असताना विविध तक्ते असतील, पाणी बचतीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी काढलेले पोस्टर्स असतील, याचा तक्त्यांचा, पोस्टर्सचा वापर, चित्रांचा वापर करून आपल्याला आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे हे प्रभावी पद्धतीनं आपल्याला सादर करता येतं. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सादरीकरण असताना आता आपण पाहतो की पाण्याचा योग्य वापर म्हणजे पाण्याचे जे काही साठे आहेत त्यांचा योग्य वापर झाला पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, पाण्याचे योग्य वितरण, वाटप या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला सांगता येतं की कशामध्ये केला जातो, पर्यावरण जल व्यवस्थापनामध्ये केला जातो. म्हणजे जसं आपल्याला सांगता येतं की पैशाचं व्यवस्थापन वित्त व्यवस्थापन असतं त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की निसर्गाने मानवाला दिलेलं जे काही पाणी आहे त्याचं देखील व्यवस्थापन करणं अत्यावश्यक आहे. यासाठी काय केलं तर तुमचा जो काही गट आहे तो गट 5 विद्यार्थ्याचा, 2 विद्यार्थ्यांचा, 3 विद्यार्थ्याचा, जास्तीत जास्त 7 विद्यार्थ्यांचा हा गट असू शकतो आणि त्यासाठी आपल्याला सांगता येतं की विविध साधनांचा वापर करून हा सेमिनार आपल्याला प्रेझेंट करता येतो, सादर करता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो याशिवाय काय आहे आता, याशिवाय आपल्याला सांगता येतं की तुम्हाला इतर गटातील सेमिनारमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. इतर विद्यार्थ्यांनी सादर केलेला सेमिनार तुम्हाला ऐकून घ्यायचा आहे, त्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि त्या सेमिनारसाठी अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना निवडलेले कोणतेही विषय असोत. इथं आपण उदाहरणादाखल वाढते तापमान, लोकसंख्या वाढ, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे आपण विषय दाखवलेले आहेत. पण त्या विद्यार्थ्यांनी निवडलेला कोणताही विषय असो तुम्ही ऐकलेल्या विषयांची नावं या पद्धतीनं लिहावयाची आहेत आणि त्यापैकी 2 सेमिनारचं तुम्ही जे काही सहभाग नोंदवलेला आहे त्यापैकी 2 सेमिनारबद्दल थोडक्यात माहिती अहवाल आपल्याला लिहावयाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की आपण एखादी घटक निवडून
त्यानंतर प्रस्तावना, सादरीकरण अशा पद्धतीनं सेमिनारचा अहवाल आपल्याला सादर करावयाचा आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला सांगता येतं की शेवटी काय आपलं स्वतःचं नाव लिहायचं, परीक्षा क्रमांक लिहायचा, वर्ग, तुकडी, शाखा अशा पद्धतीनं आपली वैयक्तिक माहिती तिथं मांडावयाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं नमुना सेमिनार अहवाल आपण अभ्यासलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. यानंतरचा नवीन अहवाल पुढल्या तासिकेमध्ये आपण अभ्यासूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.